सुप्रभात. रामप्रहरी. रामप्रहरी चिंतनाचं शीर्षक आहे उजळणी ब्रह्मज्ञानाची. उजळणी ब्रह्मज्ञानाची. प्राध्यापक जसा वर्गात शिकवायला जाताना त्या त्या वेळेला शिकवायचा जो भाग असतो अभ्यासाचा त्याची उजळणी करून जातात, तसेच काहीसे प्राध्यापक आज काल त्यांनी ऐकलेल्या समजलेल्या चिंतनाची एक सुसंगती लावून उजळणी करून आले आणि ते आल्यानंतर प्राध्यापक त्याला म्हणजे आपल्या साधूला म्हणतात, काल जे काही मी ऐकलं ते तुम्हाला पुन्हा मी एकदा नीट संगतवार सांगत आहे, ते बरोबर आहे अथवा नाही याबाबत मला सांगावे. तर प्राध्यापक म्हणतात कसे, काल आपण पुरे ब्रह्मउरी या निरूपणात पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने जे एका पिंडामध्ये तेच ब्रह्मामध्ये मूलता असते हे पटवून दिलेत. त्यामध्ये आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक या तऱ्हेने 3 प्रकारे स्पष्टीकरण करताना व्यक्तीचे स्थूल शरीर किंवा रूप याला आध्यात्मिक रूप म्हणतात. जे ब्रह्म प्रकटीकरणात म्हणजे व्यक्तीचं रूप स्थूल रूप हे आध्यात्मिक रूप आहे आणि ब्रह्म प्रकट होताना हेच आध्यात्मिक रूप जग विश्व म्हणून सकृत दर्शनी म्हणजे प्रथम दृष्टीला दिसणारे ब्रह्माचे सकृत दर्शन म्हणजे जग किंवा विश्व हेच त्याचे आध्यात्मिक रूप. म्हणजे माणसाचे स्थूल रूप हे आध्यात्मिक रूप आणि जग आणि विश्व याचे ब्रह्मातून होणारे प्रकटीकरण हे ब्रह्माचे आध्यात्मिक रूप. तसेच मानव शरीरातील पंचमहाभौतिक रचना पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्या पंचीकरणातून पेशी तयार होतात. त्या पेशी म्हणजेच मानव शरीरातील पंचमहाभौतिक रचना पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि या पंचमहाभूतांच्या तन्मात्रा किंवा सूक्ष्म रूपे म्हणजे अनुक्रमे पृथ्वीची तन्मात्रा गंध, आप म्हणजे पाण्याची तन्मात्रा रस, तेज म्हणजे त्याची तन्मात्रा रूप, वायू त्याची तन्मात्रा स्पर्श आणि आकाश त्याची तन्मात्रा शब्द. म्हणजे पृथ्वी गंध, आप रस, तेज रूप, वायू स्पर्श आणि आकाश शब्द अशी अनुक्रमे पंचमहाभूते आणि त्यांच्या पंचतन्मात्रा ज्या आहेत त्याला आधिभौतिक रूप म्हणतात. जे आपल्याला मानवी देहामध्ये दिसते तसेच ते विश्वामध्ये ब्रह्माचे संदर्भातील निसर्गामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणजे गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द हे आपल्याला आढळून येतं. म्हणून मानवी देह आणि ब्रह्माचं प्रकटीकरण जग यामध्येही हे पंचमहाभूते आणि पंचतन्मात्रा यांचे जे रूप दिसते ते आधिभौतिक रूप ते माणसामध्ये आणि ब्रह्मामध्ये अर्थातच विश्वामध्ये दिसून येते. पुढे तिसरा प्रकार म्हणजे आधिदैविक रूप. मानवामध्ये स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण या ज्या अनुक्रमे त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि कान यांच्या दर्शन क्षमता आहेत. म्हणजे स्पर्श ज्ञान, गंध ज्ञान, रुची ज्ञान, दर्शन ज्ञान, श्रवण ज्ञान या अनुक्रमे त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि कान या पंच ज्ञानेंद्रियांच्या क्षमता आहेत. त्या क्षमता त्या त्या ज्ञानेंद्रियामुळे त्या क्षमता त्या त्या ज्ञानेंद्रियाला ज्यामुळे प्राप्त होतात. म्हणजे त्वचेला स्पर्श ज्ञान, नाकाला गंध ज्ञान, जिभेला चवीचं ज्ञान, डोळ्याला दृश्याचं ज्ञान आणि कानाला ऐकण्याचं ज्ञान हे ज्या क्षमतेमुळे प्राप्त होतं त्या क्षमतेला चित्त किंवा चेतना असे म्हणतात. आणि या चित्त किंवा चेतना तत्वालाच मानवाचे आधिदैविक रूप म्हणतात. कर्मेंद्रियांनाही कर्मवृत्तीसाठी लागणारी ऊर्जा या चित्तद्वारे पुरवली जाते. म्हणजे स्वाभाविकपणे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिये यांना लागणारी चेतना ज्याद्वारे पुरवली जाते त्या चित्तत्वाला आधिदैविक रूप असे म्हणतात. हेच चित्तत्व ब्रह्म प्रकटीकरणामध्ये जग आणि विश्वरूपे किंवा खरे तर जीव जगत ईश्वर रूपे आधिदैविक स्वरूपे ब्रह्मामध्ये काम करते. कसं ते पहा, सर्व निर्मिती, हालचाल आणि निर्मिलेल्या व निर्माण केल्या जाणाऱ्या तसेच लय साधणाऱ्या सर्व अवस्थांचे नियंत्रण करणारा त्याला
ईश्वर म्हणतात. ईशन म्हणजे नियंत्रण. म्हणून सर्व निर्मिती, हालचाल आणि निर्मिलेल्या व निर्माण केल्या जाणाऱ्या तसेच लय साधणाऱ्या सर्व अवस्थांचे नियंत्रण म्हणजे ईशन ज्या शक्तीद्वारे केले जाते ती ईश्वर रूप शक्ती म्हणजेच ब्रह्माचे आदिदैविक विलसणे. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिये यांना जी चित्त शक्ती कारणीभूत असते ती माणसाच्या दृष्टीने ती चित्त शक्ती म्हणजे माणसाचे आदिदैविक रूप आणि उत्पत्ती स्थिती लय यांच्या ज्या तीन देवता आहेत ब्रह्मा विष्णू महेश त्याद्वारे जे कार्य केले जाते नियंत्रणाचे कार्य केले जाते ते उत्पत्ती स्थिती लयाचे तिरेव किंवा त्यांचे कार्य ईश्वरी कार्य नियंत्रणाचे कार्य म्हणजेच जीव माणूस म्हणजे जीव माणूस व्यष्टी रूपे. आता म्हणजेच हे नियंत्रणाचे कार्य जो ईश्वर करतो ब्रह्मामध्ये जीव जगत ईश्वर जीवाची निर्मिती जगाची निर्मिती आणि त्याचं नियंत्रण करणारी शक्ती ती ब्रह्माची शक्ती म्हणजे आदिदैविक शक्ती जी माणसामध्ये तीच शक्ती कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय यांना चेतना पुरवून कार्य करते. म्हणून माणसामध्ये कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांना चेतना जी पुरवते ती आदिदैविक शक्ती आणि जीव जगत ईश्वर म्हणजे जीव निर्माण करणे त्यांचं जग निर्माण करणे निसर्ग निर्माण करणे आणि त्याचं नियंत्रण करणे ही जी शक्ती ब्रह्मामध्ये जगामध्ये काम करते ती ब्रह्मशक्ती म्हणजे सुद्धा ब्रह्माचे आदिदैविक रूप आहे. तर नियंत्रण शक्ती म्हणून शरीरांतर्गत माणसामध्ये आणि विश्वामध्ये निसर्गामध्ये जी शक्ती काम करते तेच अनुक्रमे माणसाचे आणि ब्रह्माचे आदिदैविक स्वरूप आहे. आता मात्र हे आपल्याला कळलं की ह्या तिन्ही अवस्था व्यक्तीमध्ये म्हणजे व्यष्टीमध्ये आणि समष्टीमध्ये पिंडामध्ये आणि ब्रह्मामध्ये कसे आहेत हे आपल्याला कळलं. सर्व काही चैतन्याच्या चिद्रूप अधिष्ठानावर अवलंबून आहे. लक्षात ठेवा. आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक यातला आधी हा शब्द अधिष्ठानावर अधिष्ठान पाया म्हणून आहे. म्हणून सर्व काही चैतन्याच्या चिद्रूप अधिष्ठानावर पाय अवलंबून आहे. म्हणजे दृश्य जीव जगत निसर्ग आणि अर्थातच दृश्य माणूस दृश्य पिंड आणि दृश्य जीव जगत निसर्ग हे ब्रह्मातील रूप म्हणजे ब्रह्माचे जीव जगत निसर्ग हे रूप आणि माणसाचे देह म्हणजे पिंड हे रूप हे ज्यावर निर्माण होते टिकते राहते आणि ज्यामुळे त्याचा लय साधतो ते ज्याच्यावर अवलंबून आहे त्याला आदिदैविक म्हणजे ज्या दैविक जीव म्हणजे प्रकाश दिव्य म्हणजे उजेड तर आदिदैविक म्हणजे ज्या मूळ चैतन्यावर पिंड आणि ब्रह्म अवलंबून आहे त्याला आदिदैविक रूप असे म्हणतात. याचा अर्थ असा आहे की आध्यात्मिक आणि आदिभौतिक ही रूपे ही स्थूल आहेत ढोबळ आहेत म्हणजे ती मॅटर आहेत ती द्रव्य आहेत आणि द्रव्यावर आधारित स्थूल रूप आणि सूक्ष्म रूप जरी असलं तरी ते द्रव्याधारित आहे. द्रव्य संपलं की ते मावळतं परंतु स्थूल आणि सूक्ष्म रूप म्हणजेच आध्यात्मिक आणि आदिभौतिक रूप ज्या आदिदैविक अधिष्ठानावर अवलंबून आहे ते शरीर गेलं तरी ती आदिदैविक सत्ता निश्चित सत्ता कधीही नाश पावत नाही. म्हणून ब्रह्माला नाश नाही कारण चिद्रूपाला नाश नाही. आणि ज्या वेळेला माणूस समजतो की मी म्हणजे आदिदैविक सत्ता आहे मी म्हणजे शुद्ध चेतन आहे माझं आध्यात्मिक आणि आदिभौतिक रूप हे अशाश्वत आहे आणि माझं आदिदैविक म्हणजे चेतनायुक्त रूप हे शाश्वत आहे हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हाच खऱ्या अर्थाने माणसाला चिद्रूपाचे ब्रह्माचे व ब्रह्माचे अर्थात ब्रह्मज्ञान होते. म्हणून नेहमीच सर्व काही चैतन्याच्या चिद्रूप अधिष्ठानावर अवलंबून आहे म्हणून आदिदैविक ज्ञान होणे म्हणून पिंड व ब्रह्माचे आदिदैविक ज्ञान होणे म्हणजेच ब्रह्म व ब्रह्मज्ञान. आता पुढे प्राध्यापक म्हणतात मात्र यासाठी एक पायाभूत शर्त आहे ती म्हणजे व्यक्तीला आपले मर्यादित व्यक्तित्व किंवा मी अहमचा लय साधावा लागतो अहंकार निशेष सांडावा लागतो
तर्कदृष्ट्याही ते योग्यच आहे. जसे बिंदूचे बिंदू पण सरल्याखेरीज सिंधू भेट नाही, काजव्याचे मर्यादित प्रकाशने सरेपर्यंत पूर्ण तेज भेट नाही, म्हणजे सूर्य भेट नाही. व्यक्ती लय झाल्याखेरीज समष्टी किंवा समग्र समाज अस्तित्वात येत नाही. खरे तर एक एक करूनच समग्र होत असल्याने समग्र होत असल्याने एक आणि समग्र मूलतः विराट ब्रह्मच आहे. ज्याची विशुद्ध जाण आल्याखेरीज नाही ब्रह्मज्ञान व नाही ब्रह्मभाव यांची जागृती होणार. यासाठी प्रत्यक्षात देह न जाणताही मी माझा मर्यादित व्यक्तिभाव, पृथक वेगळेपणाचा भाव, अहंकार आंतरिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या पूर्णतया त्यागावा लागतो. किंवा तो त्यागता आला तर याच देहात विदेहीपणे म्हणजे देह नसल्यासारखी विराट किंवा भूमा म्हणजे ब्रह्मानुभूती घेता येते. ही अनुभूती सतत ब्रह्मचिंतनात असता घेता घेता एक दिवस देहपात संभवतो आणि अशा वेळी ज्ञानी, शहाणा, तत्वज्ञान, आत्मवान माणूस अशा वेळी शक्य असते की हे ब्रह्मचिंतन करता करता आपले अधिदैविक रूप सतत चिंतनात ठेवता ठेवता अशा वेळी ज्ञानी, शहाण्या, तत्वज्ञान, आत्मवान माणसाचा जर देहपात संभवला, त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला, तर स्वाभाविकपणे पिंडात असतानाही जो पिंडाच्या पलीकडे ब्रह्मामध्ये म्हणजे पिंडाच्या पलीकडे ब्रह्मामध्ये म्हणजे पिंडात असतानाही आपल्या शुद्ध मूळ आदिदैविक रूपामध्ये जो लीन झालेला असतो, ज्याचा पृथक भाव अहंभाव नष्ट झालेला असतो, तो बिंदूचा सिंधू झालेला असतो, काजव्याचा सूर्य झालेला असतो आणि काजव्याचा सूर्य होऊन विधेयीपणे तो खऱ्या अर्थाने ब्रह्मानंद मुक्ती भोगत असतो. स्वतःच ब्रह्म असल्याचा तो अनुभव घेत असतो आणि असा अनुभव घेता घेता जर शहाण्या माणसाचा मृत्यू झाला तर निश्चितच पुनर्जन्म संभवत नाही आणि जन्म मृत्यू चक्राचे भेदन संभवते. एकदा का हा पिंड सुटला की चालू जन्म, एकदा का हा पिंड सुटला की म्हणजे चालू जन्म संपला की पुनर्जन्म नाही. हेच ते अमृत प्राप्तीचे रहस्य. पिंड से छूटो और ब्रह्मानुभूति ब्रह्मानंद को अनुभूत करो इसी जन्म में. पिंड से छूटो और ब्रह्मानुभूति ब्रह्मानंद को इसी जन्म में अनुभूत करो. सुटे अहंकार लाभे ब्रह्माकार. अहंकार सुटताच ब्रह्माचा आकार लाभतो. असा हा याची देही याची डोळा विधेयीपणे मुक्ती भोगण्याचा आनंद सोहळा असतो. काय आता अध्यात्म म्हणतात काय, आपल्या कालच्या निरूपणाचे मी काढलेले हे सार बरोबर आहे का? साधू तो स्वास्यवदनाने संमतीदर्शक म्हणतो, अहो बरोबर काय म्हणता तुम्ही तर गुरुच्याही एक नव्हे तर अनेक पावलांनी पुढे प्रवास केला आहे. अत्यंत आटोपशीरपणे तुम्ही ब्रह्मज्ञान, अमृतत्व, विदेही मुक्ती याचा सार रूप अर्करूप आशय मांडला आहे. तुमची ब्रह्मज्ञान उजळणी पक्की झाले म्हणून समजा. प्राध्यापक मनोमन खुश होतात आणि त्याचे म्हणजे साधूचे दिल से, मन से और पूरे भाव से आभार मानतात. मात्र अजूनही आजच्या भेटीतील खास असे काही त्या साधूकडून ऐकू इच्छितात. याचे कारण म्हणजे आजपर्यंत सर्व काही प्राध्यापकांनीच याचे कारण म्हणजे आतापर्यंत म्हणजे आजच्या भेटीत याचे कारण म्हणजे आतापर्यंत आजच्या भेटीत सर्व काही प्राध्यापकांनीच कालच्या ज्ञानाची उजळणी म्हणून मांडलेले असते. साधूचे आज सकाळचे त्याचे असे काही प्राध्यापकांना ऐकायचे असते. तेव्हा प्राध्यापक म्हणतात, आता काही तुम्ही आजचं असं खास निरूपण सांगाल का? साधू म्हणजे तो म्हणतो, बरे ठीक आहे हेच श्रीमत आद्यशंकराचार्य कसे सांगतात ते पहा. आणि आद्यशंकराचार्यांचं प्रातस्मरणीय एक प्रार्थना आहे किंवा प्रातस्मरणीय एक पद्य आहे, ते ऐकवतात. ते पद्य संस्कृत मध्ये असं आहे, प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वं सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयं
यत् स्वप्न जागर सुषुप्तमवेति नित्यम तद्ब्रह्म निष्कलमहम न च भूत संघा. अर्थात मराठीमध्ये सांगायचं झालं तर शंकराचार्य असे म्हणतात, मी ते अखंड ब्रह्म नव्हे माया जनित प्रकृती आवरण. जागृती स्वप्न निद्रानुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य सच्चिदानंद स्वरूपी हृदय संपुटी सुप्रभाती स्पष्ट अनुभूत देहोई. ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतने नित्य निरंतर प्रसन्न मी राही. येथेही नव्हे माया जनित प्रकृती आवरण असं शंकराचार्य म्हणतात. तसंच पुढे काय म्हणतात, निष्कल म्हणजे तुकड्या तुकड्यात जे माझं रूप दिसतं ते मी नव्हे. मी मायाजनित म्हणजे मायातून जन्माला आलेले माझे इंद्रिय स्वरूप म्हणजे माझे आध्यात्मिक स्थूल रूप किंवा त्यातील इंद्रिय कार्ये म्हणजे त्यात आधिभौतिक रूप मी नव्हे, तर मी खऱ्या अर्थाने आधिदैविक आहे. आता आधिदैविक खऱ्या अर्थाने आहे म्हणजे काय, मी ते अखंड ब्रह्म नव्हे मायाजनित प्रकृती आवरण. मायातून जन्माला आलेले हे देहरूपी आवरण मी नव्हे, मी अखंड ब्रह्म आहे. हे अखंड ब्रह्म म्हणजेच आधिदैविक मूळच्या चेतनेला त्यांनी दिलेली स्वीकृती आहे. आणि मायारूप हा देह नाकारलेला आहे म्हणजे आध्यात्मिक देह, भौतिक देह, आधिभौतिक देह त्यांनी नाकारलेला आहे. म्हणजे मी ते अखंड ब्रह्म नव्हे मायाजनित प्रकृती आवरण. पुढे म्हणतात, जागृती स्वप्न निद्रानुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य. जागेपणाचा सत झाल्यानंतर स्वप्नातील चित आणि गाढ झोपेतील सुषुप्तीतील आनंद म्हणजे प्रकर्षाने अज्ञ असल्याचा काहीच जाणते आणि नेणतेपणा पलीकडे असल्यामुळे निर्माण होणारा, त्या आरामातून निर्माण होणारा जो आनंद असतो तो जागृती स्वप्न आणि निद्रानुभवा. जागृतीतील सत, स्वप्नातील चित आणि सुषुप्तीतील निद्रा आणि त्या योगे मिळालेल्या विश्रांतीचा आनंदाचा अनुभव ज्या योगे मिळतो त्या पलीकडील तुरीय चैतन्य मी आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थाच्या पलीकडे जे चैतन्य कार्य करीत असते ते तुरीय चैतन्य मी आहे. मी मायाजनित देह नव्हे, मी ब्रह्म आहे. या दोन्ही ठिकाणी अर्थातच त्याने आपले आधिदैविक स्वरूप मानलेले आहे आणि आध्यात्मिक आधिभौतिक स्वरूप नाकारलेले आहे. पुढे ते म्हणतात, सच्चिदानंद स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत देहोई. म्हणजे अमृत वेळेला पहाटे 3 ते सकाळी 6 या दरम्यान अमृत वेळेला सच्चिदानंद स्वरूप माझं सच्चित आनंद हे जागृती, स्वप्न आणि निद्रेतील आनंद रूप हे माझं सच्चिदानंद स्वरूप पहाटे अमृत वेळेला मी ब्रह्मचिंतन करत असताना मला हे सच्चिदानंद स्वरूप माझ्या हृदयरूपी संपुटामध्ये, माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये स्पष्ट दिसतं, अनुभूत करतो. मी माझं सच्चिद आनंद रूप मी स्पष्टपणे भल्या पहाटे अमृत वेळेला ध्यानचिंतनात असताना त्याची मी अपरोक्ष अनुभूती घेतो. आणि हे माझे सच्चिदानंद रूप ज्या कारणाने मला कळते ती तुर्या म्हणजे सब गया फिर तू रया. म्हणजे आध्यात्मिक देह गेला, आधिभौतिक देह गेला तरी आधिदैविक तुर्यावस्था राहते. ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतने नित्य निरंतर प्रसन्न मी राही. म्हणजे आध्यात्मिक आणि आधिभौतिक देहापलीकडील आधिदैविक आत्मतत्व रूप तुर्या रूप मी आहे. त्याच्या स्मरण चिंतनात मी अखंड जीवन नित्य निरंतर प्रसन्न असतो. म्हणून इथे सुद्धा मी ते अखंड ब्रह्म नव्हे माया जनित प्रकृती आवरण. जागृती स्वप्न निद्रानुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य सच्चिदानंद स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत देहोई. ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतने नित्य निरंतर प्रसन्न मी राही. इथे सुद्धा शंकराचार्य
आपले आध्यात्मिक आणि आधिभौतिक असणे नाकारतात आणि आपले आदिदैविक चिद्रूप तुर्यारूप आत्मतत्व स्वीकारतात. हेच ते पिंडाचे नाकारणे आणि ब्रह्माचे स्वीकारणे. पुढे शंकराचार्यांचं जे एक आत्मषटक आहे त्या आत्मषटकामध्येही ते वेगळ्या पद्धतीने हेच मांडत आहेत. ते बघा, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम नक्षोत्र जीवे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न च प्राण संज्ञो न वै पंचवायुर वा सप्तधातुर्न वा पंचकोशा न वाक् पाणिपादौ न चोपस्थ वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे मी मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, चित्त नाही, मी कान नाही, मी जीव नाही, मी नाक नाही, मी डोळे नाही, मी आकाश नाही, मी भूमी नाही, मी तेज नाही, मी वायू नाही, पुढे मी प्राण नाही, मी पंचवायू नाही, मी सप्तधातू नाही, मी पंचकोश नाही, मी वाणी नाही, मी पाणी म्हणजे हात नाही, मी पादव म्हणजे पाय नाही, न चोपस्थ वायू म्हणजे जे उपस्थ लिंग आणि अर्थात गुद ही उपस्थ म्हणजे शरीराच्या अगदी गुप्त जागी असलेली गुद आणि लिंग ही इंद्रिये पण मी नाहीत. म्हणजे मी काय नाही हे सांगताना शंकराचार्य स्पष्टपणे मन नाकारतात, बुद्धी नाकारतात, चित्त नाकारतात, अहम भाव नाकारतात, कान नाकारतात, जीभ नाकारतात, नाक नाकारतात, नेत्र नाकारतात, आकाश नाकारतात, भूमी नाकारतात, तेज नाकारतात, वायू नाकारतात आणि प्राण, पंचवायू, सप्तधातू, पंचकोश, वाणी, पाणी म्हणजे हात, पादव म्हणजे पाय आणि लिंग गुद हे सर्व नाकारतात. म्हणजे आपले ते आध्यात्मिक आणि आधिभौतिक सर्व रूप नाकारतात आणि केवळ चिदानंद स्वरूपी शिवोहम शिवोहम चिदानंद स्वरूपी किंवा चिदानंद रूप चिद आनंद रूप म्हणजे शुद्ध चेतनेचे आनंद रूप असं जे शिवतत्व आहे तेच ते आधी दैविक शिवतत्व ते नाकारतात. इथेही शंकराचार्य या ठिकाणी सुद्धा अर्थातच आध्यात्मिक आणि आधिभौतिक रूप नाकारून केवळ आधिदैविक आपण शुद्ध चेतना आहोत, जी घटत नाही, जी वाढत नाही, जी अजन्म आहे, जी मरण आहे आणि तिची ती असलेपणी आहेच आहे असे ते आपले रूप नाकारतात. म्हणून पुन्हा एकदा हे नीट ऐका. मनोबुद्ध्यंकार चित्तानि नाहम नक्षोत्र जीवे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न च प्राण संज्ञो न वै पंचवायुर न वा सप्तधातुर्न वा पंचकोशा न वा पाणिपादौ न चोपस्थ वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता याचं हे जे संस्कृत आत्मषटक आहे त्याचं मराठीकरण सुद्धा तुम्ही ऐका आणि हे मराठीकरण तुम्हाला अर्थातच रमणा या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला त्याचाही आनंद घेता येईल. एक मिनिट होल्ड ऑन करा. तर रमणा या पुस्तकात पान 16 रमणा या पुस्तकात पान 16 या आत्मषटकाचं जे मराठीकरण आहे ते नीट ऐका. मनबुद्धी अहंकार अथवा चित्तमी नसे तैसे श्रवण जिव्हा वा घ्राण नेत्रादी नसे आकाश पृथ्वी पाणी तेज वायू हि मी नसे चिदानंद रूपी शिवमी शिवमी असे न प्राण जाणीव न पंचवायू न मी सप्तधातू नसे पंचकोश न वाणी हस्त पद उपस्थही मी नसे चिदानंद रूपी शिवमी शिवमी असे. तर आपण चिदानंद रूप शिव आधिदैविक सर्वत्र असरलेलं ब्रह्मचेतन आहोत हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आधिदैविक म्हणजे चिद्रूप विशुद्ध चैतन्यच मी असून तेच पिंडी ब्रह्मांडी बृहत व्यापक म्हणून झाल्याने मी ते अखंड ब्रह्म अशीच ही जगद्गुरु आचार्यांची सर्व मान्यता आहे.
येथे स्थूल आध्यात्मिक रूप आणि नाशिवंत अधिभौतिक रूपाला ती दोन्ही नश्वर म्हणून नाकारले आहे. मात्र त्याच वेळी चिद्रूप अधिदैविक रूप ईश्वर किंवा अविनाशी नियामक शक्ती म्हणून ब्रह्मरूपे स्वीकारली आहे. आले का लक्षात? प्राध्यापक म्हणतात, हो हो, कोणती हलवून मजबूत करावी असे आता ब्रह्मज्ञान सैद्धांतिक पातळीवर तरी पक्के झाले. मात्र त्याच्या नित्य निरंतर अनुसंधानासाठी तुमच्या मनमंगल आशीर्वादाची नम्र विनंती प्रार्थना करीत आहे. साधू तो म्हणतो, तथास्तु, शुभम भवतु. निश्चितच तुम्ही नित्य निरंतर ब्रह्मच आहात आणि राहिली. तसेच त्याची नित्यानुभूती अगदी अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हाला येतेही राहील. काळजी नसावी. ईश्वरानुसंधान अभ्यास मार्गे, ईश्वराच्या अनुसंधान अभ्यास मार्गाने जात राहा. त्यातेच प्रेरणेने सर्व काही यथास्थित चालू राहील. आता या म्हणजे उद्या भेटू. अस्तु. धन्यवाद. तुम्हा सर्वांनाही शुभ दिन आणि शुभचिंतन आणि तुमची उराउरी ब्रह्मगाठ हो, हीच अपेक्षा धरतो. आणि ही ब्रह्मज्ञान उजळणी किंवा उजळणी ब्रह्मज्ञानाची इथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु.